नेत्यांचा पेपर हा अवघड असतो. कारण 5 वर्षाचा आपण साधारणतः बघतो की वर्षभरानंतर जेव्हा आपण परीक्षेला एखादा विद्यार्थी बसतो तेव्हा वर्षभर त्याला अभ्यास करायला वेळ मिळालेला असतो. त्याला साधारणतः माहिती असतं 3 महिन्यानंतर वार्षिक परीक्षा आहे. हा, पण इथं असं काहीच नसतं. इथं अचानक सांगितलं जातं की कूद जाओ मैदान में. आणि अक्षरशः म्हणजे 5 वर्षामध्ये केलेली मेहनत असेल. म्हणजे आता मला वाटतं की जेव्हा सेकंड टर्मला जात असतात तेव्हा 5 वर्षात केलेली मेहनत सुद्धा शेवटच्या काही दिवसांमध्ये जर तशी काही परिस्थिती असेल तर अगदी कमी दिवसांमध्ये इतकं सगळं मांडणं हे सुद्धा चॅलेंजिंग मला असं वाटतं असतं. आमच्या केसमध्ये खूप वेगळं असतं. म्हणजे तुम्ही काय होतं की विद्यार्थ्याशी पुढाऱ्याची तुलना होऊ शकत नाही. विद्यार्थी समजा आज 10वीचा विद्यार्थी आहे, त्याला प्रश्न कोणते 10वीचेच येणार ना. हो, खरं. आमच्या केसमध्ये तसं नसतं. आमच्याकडे आउटसाईड सिलेबस काय येईल ह्याचा भरोसा नसतो. सगळाच पेपर आणि अवांतर पेपर पण बदलतो. म्हणजे मुळात अशी परिस्थिती असते की तुम्ही आज आम्ही सगळी तयारी केली, खरं. माझं सगळं प्रिपरेशन चांगलं झालंय, ग्राउंडवर्क चांगलं झालंय, राज्यातली काहीतरी परिस्थिती बदलली, येस, त्याचाही परिणाम आमच्या निवडणुकीवर होतो. देशात काही घडलं त्याचाही परिणाम आमच्या निवडणुकीवर होतो. खरं. म्हणजे निवडणूक ही आमच्यावर अवलंबून नसते, प्राप्त परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक नेतृत्वाला, नेत्याला प्राप्त परिस्थितीमध्ये सक्षम असणं गरजेचं असतं. त्यावेळेस आम्ही पेपर सोडू शकत असेल तर मग संधी आहे, नसेल तर घरी बसायचं. इतकं ते साधं गणित. घरी 5 वर्ष बसायचं. हो, 5 वर्ष बसायचं. म्हणजे मुळात एखादा निलंबित झालेला अधिकारी लगेच रिइन्सिस्ट होतो 6 महिन्यात, पण पुढाऱ्याला संधी मिळत नाही. हे दुर्दैव आहे. पुढाऱ्यासाठी चॅलेंजिंग सिच्युएशन आहे देशामध्ये. आणि 100%. आणि मुळात काय 5 वर्ष घरी बसायचं ना, 5 वर्षांनंतर परत समोर जायची तयारी ठेवायची आहे. खरं. त्यावेळेसही परीक्षाच आहे. म्हणजे असं नाही ना 5 वर्षानंतर तुम्हाला चान्स मिळणार आहेत, म्हणजे तुमची चौकशी संपली आणि परत तुम्हाला रिइन्सिस्ट करणार आहे. अनेकदा असं होतं, नेता चांगला असतो, कामही खूप चांगलं केलेलं असतं, पराभव होतो, त्यानंतर जनता हळहळ पण करते की आपण चुकीचा निर्णय घेतलाय. पण ती हळहळ जर 5 वर्ष टिकून नाही राहिली तर 5 वर्षानंतर परत संधी मिळत नाही. आणि हल्ली लोक शॉर्ट मेमरी असते त्यामुळे विसरून जातात. नाही, कायमच होतं. म्हणजे हल्लीचं नाही आहे, कायमच हे होतं. फक्त प्रमाण होतं. पूर्वी वर्षभर लक्षात राहायचं, आता काही दिवस लक्षात राहतं. किंवा आज सकाळी काय खाल्लं हे संध्याकाळी आठवत नाही. खरं. त्यामुळे एक प्रॉब्लेम हा झाला की पूर्वी बातम्या आम्ही दिवसातनं एकदाच बघायचो, संध्याकाळी 7च्या. आज तुम्ही दिवसभर आम्हाला बातम्या दाखवताय, त्यामुळे 24 तास. त्यामुळे त्यातलं ठळक काय, बातम्यांचं नाव ठळक बातम्या होत्या, तेवढ्याच यायच्या. पण आता त्याप्रमाणेच लिमिटेड झालेलं आहे ते सगळं. सो तुमच्या प्रचारामध्ये खास पाहिलं